राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 21 रुपयांचा विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। या ठिकाणी पाहू शकता 1 जानेवारी 2025 पासून लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तार होत आहे। त्यासोबतच 3 लाभ सुद्धा सुरू करण्यात येणार आहे। परंतु हा 7वा हप्ता कोणाला दिला जाणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट दिलेले आहे। तर बघा, डिअर कस्टमर, इंडियन रुपीज 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये 21 रुपयांचा हप्ता 1 जानेवारी 2025 रोजी जमा होणार आहे। त्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशा अपडेट आहेत, पात्रता आहे, त्या सुद्धा अगदी झटपट बघून घ्यात। परंतु तुम्हाला वर्षाला 1 लाख रुपये मिळवून देणारी योजना आलेली आहे, तिचं कालच डिक्लेरेशन सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, लाडकी बहीण योजना 1 जानेवारी पासून तुमच्या खात्यामध्ये 21 रुपयांचा 7वा हप्ता का लगेच जमा केला जाणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना 6वा हप्ता आलेला आहे। बघा, तुम्हाला 6वा हप्ता आला की नाही हे सुद्धा कमेंटद्वारे कळवायचं आहे। आता त्यांना 7वा हप्ता सुद्धा 1 जानेवारी 2025 पासून येणार आहे। परंतु ज्यांना 6वा हप्ता आलेला नसेल तर त्यांच्याविषयी आज 28 जिल्हे आलेले आहेत। तर त्या 28 जिल्ह्यांमध्ये 6वा हप्ता विस्तार होणार आहे, ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊया। तर बघा, भरपूर बहिणींना प्रत्येक महिन्याला फिक्स तारीख नव्हती। लाडकी बहीण योजनेचा कोणत्या तारखेला 21 रुपयांचा हप्ता येणार याविषयी कोणतीही तारीख फिक्स नव्हती। त्या अनुषंगाने लाडकी बहीण योजनेची फिक्स तारीख करण्यात आलेली आहे। म्हणजेच तुम्हाला यापुढे 1 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 1 मार्च, 1 एप्रिल अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्याच दिवशी तुमच्या खात्यामध्ये 21 रुपयांचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। म्हणजेच पुढील 5 वर्षांसाठी प्रत्येकी महिन्याच्या पहिल्या तारखेला लाडकी बहीण योजनेचा हप्ता विस्तार होणार आहे। परंतु 1 जानेवारी पासून काही महत्त्वपूर्ण असे बदल सुद्धा केले जाणार आहे, ते सुद्धा अगदी झटपट बघूयात। परंतु 1 जानेवारी 2025 रोजी फक्त याच बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता विस्तारित केला जाणार आहे। आता या प्रामुख्याने कोणत्या बहिणी आहेत की त्यांच्याच खात्यामध्ये लगेच 7वा हप्ता जमा केला जात आहे। बघा, त्यांना आता लगेच 6वा हप्ता मिळाला होता, त्यासोबतच 7वा हप्ता सुद्धा 1 जानेवारी रोजी मिळणार आहे। परंतु त्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशा पात्रता आहेत, अटी शर्ती सुद्धा शासनाने सांगितलेल्या आहेत, त्या सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। तर बघा, ज्या माता भगिनींना 6वा हप्ता आलेला असेल त्याच माता भगिनींना 7वा हप्ता दिला जाणार आहे। बघा, तुम्हाला जर 6वा हप्ता 1500 रुपयांचा आलेला असेल तरच तुम्हाला 21 रुपयांचा 7वा हप्ता 1 जानेवारी 2025 रोजी दिला जाणार आहे। परंतु ज्यांना अजून 6वा हप्ता आलेला नसेल त्यांच्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे, ती सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, अन्यथा ज्यांना 6वा हप्ता 31 डिसेंबर पर्यंत येणार नाही त्यांचे अर्ज अपात्र केलेले आहेत असं सुद्धा समजायचं आहे। म्हणजे शेवटची तारीख 31 डिसेंबर आहे। लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता फक्त 31 डिसेंबर पर्यंत वाटप केला जाणार आहे। जर तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत SMS आला नाही, पैसे आले किंवा नाही आले तर तुम्हाला 31 डिसेंबर नंतर 7वा हप्ता दिला जाणार नाही। त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही अटी शर्ती असतील, काही त्रुटी असतील, त्या सुद्धा दुरुस्ती करावी लागणार आहे, त्यानंतरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। परंतु ज्यांना 6वा हप्ता आलेला नाही तर त्यांनी महत्त्वाची 3 कामे करायची आहेत, त्यानंतर त्यांना 6वा हप्ता जमा होणार आहे, ते सुद्धा बघून घ्या। तर बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलेले आहे की राज्यातील 2,46,00,000 बहिणींना त्यासोबतच 3 लाभ सुद्धा दिले जाणार आहे। आता 1 जानेवारी 2025 रोजी 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 100% जमा होणार आहे। परंतु तुम्हाला अजून 3 लाभ सुद्धा दिले जाणार आहेत असं राज्याचे नवीन मुख्यमंत्र्यांनी घोषणा सुद्धा केलेले आहे। आता हे कोणते लाभ आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवायचं आहे। परंतु आज प्रामुख्याने 28 जिल्ह्यांमध्ये 6वा हप्ता विस्तार होणार आहे। तर 28 जिल्हे कोणकोणते आहेत, सोबतच ही 3 लाभ कोणकोणते आलेले आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, या 28 जिल्ह्यांमध्ये तुमचा सुद्धा जिल्हा आहे का ते सुद्धा चेक करायचं आहे, अन्यथा 6वा हप्ता आला नाही तर तुम्हाला 7वा हप्ता सुद्धा मिळणार नाही। ज्यांना 6वा हप्ता आलेला असेल तर त्यांना 7वा हप्ता सुद्धा 1 जानेवारी पासून झटपट पद्धतीने वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। तर बघा, सर्व बहिणींनी ही 3 कामे केलेली असावी तरच तुम्हाला हे 3 ला प्राथमिक स्वरूपामध्ये 1 जानेवारीला दिले जाणार आहे। सोबतच 1 जानेवारीला 7वा हप्ता 21 रुपयांचा
विस्तांतर केला जाणार आहे। आता हे 3 कामे कोणकोणते आहेत ते सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आता याच्यामधलं पहिलं काम अत्यंत महत्त्वाचं आहे। आता बघा पहिलं काम कोणतं आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा पहिलं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक असणं गरजेचं आहे। आता ते SBIचं असो, बँक ऑफ महाराष्ट्र असू द्या, बँक ऑफ इंडिया असू द्या किंवा पोस्ट बँक खाता असू द्या, कोणतं जरी असेल तर त्या आपल्या बँकेला लिंक असणं गरजेचं आहे। सोबतच दुसरं काम सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। आता दुसरं काम अगदी सोपं आहे, ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बी डन। याचा अर्थ काय होतो, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक झालेलं आहे। तर या ठिकाणी ॲक्टिव्ह स्टेटस दाखवणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला 6वा हप्ता विस्तांतर होणार नाही, सोबतच तुम्हाला 7वा हप्ता सुद्धा विस्तांतर होणार नाही। आणि या ठिकाणी तुमच्या बँकेचं नाव दाखवणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं ही ग्रीन टिक दाखवणं सुद्धा गरजेचं आहे, तरच तुम्हाला याचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे, अन्यथा तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही। तर या ठिकाणी ॲक्टिव्ह दिसतंय, सोबतच बँकेचं नाव दिसतंय, सोबतच या ठिकाणी ग्रीन टिक दिसते आणि कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बी डन। त्याच्यामुळे ज्यांना 6वा हप्ता आलेला नाही त्यांनी लवकरात लवकर काय करायचं आहे की आपण जिथून फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन अशा पद्धतीने दिसतं आहे का हे सुद्धा चेक करायचं आहे। तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता, जेणेकरून त्यांना दाखवा की अशा पद्धतीने आम्हाला आमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे का ते चेक करायचं आहे, अन्यथा तुम्हाला आज सुद्धा पैसे येणार नाहीत आणि भविष्यामध्ये पैसे येण्यास अडचण सुद्धा निर्माण होऊ शकते। सोबतच तिसरं काम सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। आता हे तिसरं काम काय आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। अगदी सोपं आहे, परंतु आपण हे करणं गरजेचं आहे, अन्यथा भविष्यामध्ये सुद्धा लाभ मिळणार नाही आणि सध्याच्या स्थितीला याचा लाभ मिळणार नाही। बघा 28 डिसेंबर, 29 डिसेंबर, 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर हे तुमच्याकडे 4 दिवस आहेत। तर या 4 दिवसामध्ये काय करायचं आहे की आपलं गॅस कनेक्शन जे पुरुषाच्या नावावरती गॅस कनेक्शन असतं ते महिलेच्या नावावरती ट्रान्सफर करायचं आहे, त्यानंतरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। बघा बहिणींसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाचे 3 लाभ सुद्धा आलेले आहेत। तर हे 3 लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये कोणाला दिले जाणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा बहिणींसाठी शासनाकडून 3 लाभ आलेले आहेत। या 3 लाभांमध्ये कोणकोणता महत्त्वाचा लाभ आहे ते सुद्धा सांगतो। बघा लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींसाठी 3 लाभ आलेले आहेत। याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये ज्यांचा फॉर्म पात्र ठरलेला असेल, ज्यांना 6वा हप्ता आलेला असेल आणि ज्यांना मागील पैसे सर्व आलेले असतील तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असे लाभ आहेत। परंतु तुमचा फॉर्म फक्त पात्र असेल तरी पण तुम्हाला या लाभाचा 100% फायदा होणार आहे। तर बघा बहिणींसाठी पहिला लाभ अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा ज्या बहिणींचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल अशा बहिणींसाठी 20 लाख घरे शासनाकडून मंजूर झालेले आहेत। त्यासाठी 1,20,000 इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला घर बांधणीसाठी 1,20,000 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे। त्यानंतर तुम्ही घर सुद्धा बांधायचं आहे, परंतु याचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ कसा दिला जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु 1 लाख वर्षाला मिळणारी योजना सुद्धा आलेली आहे, तर त्या योजनेचं नाव काय आहे, त्याचा अर्ज कसा करायचा आहे ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। बघा बहिणींसाठी दुसरा लाभ सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा संक्रांतीनिमित्त सर्व बहिणींना शासनाकडून अनुदान सुद्धा दिले जाणार आहे, म्हणजे 7वा हप्ता वेगळा दिला जाणार आहे आणि संक्रांतीच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा केली जाणार आहे तर हा बोनस आहे। तर याची रक्कम किती जमा केली जाणार आहे त्याविषयी सुद्धा ऑफिशियल वेबसाईटवरून माहिती आलेली आहे। बघा ही माहिती ऑफिशियल वेबसाईटवरून घेतलेली आहे, ती सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा तिसरा लाभ सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा सर्व बहिणींना अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅसचे पैसे वितरणाला सुरुवात होणार आहे। बघा तुम्हाला गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आलेले नसतील तर तुम्ही काय करायचं आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो, तरच तुमच्या खात्यामध्ये 2,500 रुपये इतकी रक्कम लगेच जमा होणार आहे। बघा प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्हाला एकच काम करायचं आहे। आता हे एक काम कोणतं करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पैसे येतील। बघा हे गॅस कनेक्शन आहे, तर हे गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने करायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन करणार आहात त्यानंतरच तुम्हाला 3 गॅसचे 2,500 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे, अन्यथा हे पैसे विस्तांतर केले जाणार नाही। त्यामुळे या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे। त्याच्याच पुढे बघू शकता आजचे प्रमुख जे 28 जिल्हे आलेले आहेत तर या 28 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता विस्तांतर होत आहे। बघा आज तुम्हाला 6वा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये विस्तांतर होणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। या ठिकाणी बघू शकता
अकोला जिल्हा आहे। तर अकोला जिल्ह्यामध्ये मागील 7,500 रुपये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 1,500 रुपयांचा विस्तांतर होत आहे। सोबतच अमरावती आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे विस्तांतर होत आहे। सोबतच तिसरा जिल्हा आहे नगर जिल्हा आहे। तर या नगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झालेलं आहे। तर या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 6वा हप्ता विस्तांतर होत आहे। सोबतच छत्रपती संभाजीनगर, त्याचं अगोदर नाव होतं औरंगाबाद। बघा दोन्ही का नाव सांगतोय म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा सोपं होऊन जाईल। बघा औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पैसे आजच विस्तांतर होतील। सोबतच बुलढाणा आहे, सोबतच भंडारा आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, गोंदिया आहे, हिंगोली आहे। अशा पद्धतीने या 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता आजच विस्तांतर केला जाणार आहे। सोबतच 11वा जिल्हा आहे धुळे, सोबतच 12वा जिल्हा आहे बीड, मुंबई आहे, पुणे आहे, नांदेड आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड आहे आणि दुसरा पट्टा सुद्धा आहे, त्याच्यामुळे पुण्यामध्ये दोन्हीकडे आज पैसे येणार आहे। सोबतच मुंबई सुद्धा आहे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही ठिकाणी हे पैसे आजच विस्तांतर केले जाणार आहेत। गॅस कनेक्शनचे सुद्धा आजच पैसे येणार आहे। सोबतच जळगाव जिल्हा आहे, कोल्हापूर आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, सोबतच परभणी आहे, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, प्रामुख्याने हे 25 जिल्हे सांगण्यात आलेले आहेत आणि या जिल्ह्यांमध्ये आज 6वा हप्ता विस्तांतर होणार आहे। सोबतच 26वा जिल्हा आहे सोलापूर, सिंधुदुर्ग आहे आणि ठाणे आहे। बघा ठाण्यापर्यंत आज पैसे येणार आहेत। आता बघा हे जे उर्वरित 2 जिल्हे राहिलेले आहेत, आता याच्यामध्ये वर्धा जिल्हा आहे आणि वाशिम जिल्हा आहे, तर यांना थेट सोमवारपासून हे पैसे विस्तांतर केले जाणार आहेत। उद्या कोणालाही पैसे येणार नाही, तर आजच हे पैसे सर्व तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर केले जाणार आहेत। बघा बहिणींसाठी आनंदाची बातमी, आता आनंदाची बातमी काय आलेले आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 21 रुपयांचा 1 जानेवारी 2025 रोजी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। सोबतच संक्रांतीनिमित्त शासनाकडून अजून एक गिफ्ट तुम्हाला दिलं जाणार आहे, ते 21 रुपयांचं असणार आहे। सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा तुम्हाला विस्तांतर केले जाणार आहेत, परंतु गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हे सर्व पैसे प्राथमिक स्वरूपामध्ये दिले जाणार आहेत, अन्यथा याचा तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही। सोबतच 1 जानेवारी 2025 पासून महत्त्वपूर्ण असा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे, त्यामुळे या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। बघा 1 जानेवारी 2025 पासून तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा अर्ज सुद्धा सुरू होणार आहे। याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती कालच आलेला आहे। या योजनेचा अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, लाभ काय मिळतो या गोष्टी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला लाभ दिला जाणार नाही। बघा शिलाई मशीन योजना ही केंद्राची योजना आहे, तर या योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत अर्ज करावा लागतो। यासाठी 15,000 रुपये इतकी रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे, त्यामुळे तुम्ही शिलाई मशीन योजनेचा अर्ज कसा करायचा, कुठे करायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे। सोबतच मोफत पिठाची गिरण, बघा मोफत पिठाची गिरण एक तर जिल्हा परिषद असतं किंवा पंचायत समिती असते, तर त्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये समाज कल्याणचं आणि महिला व बाल विकास विभागाचं ऑफिस असतं, त्या ठिकाणी तुम्हाला मोफत पिठाची गिरण या योजनेसाठी अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे, परंतु याची पूर्ण प्रोसेस आपल्या चॅनलवरती आलेली आहे, म्हणजे त्याचा आपण कालच व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामुळे लगेच जाऊन तो व्हिडिओ सुद्धा बघायचा आहे। परंतु 15,000 रुपये इतकी रक्कम शिलाई मशीन खरेदीसाठी थेट केंद्राकडून दिली जाणार आहे, परंतु महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व बहिणींना मोफत पिठाची गिरण ही योजना राबविण्यात येणार आहे। बघा 2 योजना आहे, सोबतच लाभ सुद्धा सांगितलेले आहे। तुम्हाला 6वा हप्ता आणि 7व्या हप्त्याविषयी सुद्धा अपडेट दिलेले आहे, परंतु याच्यामध्ये अजून काही अपडेट आल्या त्या सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजने व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।